शिष्टाचाराला फाटा देत जिनपिंग यांनी केलं पंतप्रधान मोदींचं शियानमध्ये स्वागत। दिल्ली चेन्नई बुलेट ट्रेन प्रकल्प मिळवण्यासाठी चीन उत्सुक, तर चीनी पर्यटकांना ई व्हिसा देण्यावर आणि चीनला भारतीय उड्डाणं वाढवण्यावर मोदींचा असणार भर। काळबादेवी आगीतले अग्निशमन दलाचे आणखी एक अधिकारी सुधीर अमीन यांचा मृत्यू। काळबादेवीच्या आगीत मृत्यू झालेल्या अधिकाऱ्यांची संख्या 3। नागपूरच्या सेंट्रल जेलमधून फरार झालेल्या 5 पैकी 3 आरोपींना मध्य प्रदेशातल्या बैतूलमधून अटक। नागपूर क्राईम ब्रांचची कारवाई, पण मुख्य आरोपी अजूनही मोकाटच। आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, वाहतूक आयुक्त महेश झगडे आता पीएमआरडीएचे सीईओ पद सांभाळणार। विदर्भातही अनेक जिल्हाधिकारी बदलले। माओवाद्यांचं आव्हान आम्ही स्वीकारलंय, माओवाद्यांचे इरादे हाणून पाडू। केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं नागपुरात वक्तव्य। माओवाद विरोधी अभियानांसंदर्भात झाली महत्त्वाची बैठक। जैतापूर प्रश्नी तज्ञांशी बोलून मार्ग काढू, पंतप्रधानांनी दिलं आश्वासन। उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची विशेष तपास पथकाकडून होणार चौकशी। गेल्या 35 वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल आणि देवस्थानच्या गायब झालेल्या जमिनी अशा प्रकरणांची करणार चौकशी। आणि केरळमध्ये 2 दिवस आधी म्हणजे 30 मे रोजी धडकणार मान्सून। भारतीय हवामान खात्याचा अंदाज, राज्यातही यंदा लवकर पावसाची शक्यता।